नमस्कार, मी स्मिता. आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने केलेला कैरी भात ही रेसिपी. तर आता उन्हाळा सुरू झाला की इतक्या कैऱ्या मार्केटमध्ये यायला लागतात आणि मग आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी सुचत जातात की नाही आज आपण कैरीचं लोणचं घालूया किंवा आज फुटं घालूया. तर त्यातलाच एक हा मस्त असा चमचमीत आणि चटकदार लागणारा कैरी भात ही रेसिपी. तर त्याच्यासाठी अर्थातच आपण भात करून घेणार आहे. तर आता आज आपण इथे बासमती तुकडा घेतलेला आहे, कारण आपल्याला हा भात आहे तो आपल्याला मोकळा हवा आहे, फार असा गिचका नको आहे, म्हणून आपण हा बासमती तुकडा घेतलेला आहे 1 कप. तर त्याच्यासाठी आपण आता हा कुकरला लावून घेऊया. कुकरला लावताना काय करूया की आपण पाणी थोडंसं कमी घालूया, म्हणजे तो मोकळा होतो. 1 शिट्टी करून अगदी 2-3 मिनटं आपण भात ठेवून भात करून घेऊया. आणि इथे इंद्रायणीचा भात शक्यतो आपण तांदूळ वापरायला नको, कारण का तर इंद्रायणीचा थोडासा भात जो आहे तो चिकट होतो. तर त्यामुळे इंद्रायणीचा फक्त आपण इथे वापरू शकत नाही, पण बाकी अदरवाईज तुम्ही कोलम वगैरे सुद्धा वापरू शकतो, चालू शकेल. हां, तर आता आपण इथे बासमती दुबार तांदूळ घेतलेला आहे. 2 वेळा स्वच्छ धुऊया आणि कुकरला त्याच्या 2 शिट्टी करून घेऊया. बारीक गॅस करून 5 मिनटं जे आपण नेहमी ठेवतो, तर तसं न ठेवता फक्त 2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात, कारण हा भात आपल्याला मोकळा हवा आहे. कुकरच्या आपल्या शिट्ट्या होत आहेत, तर तोपर्यंत आपण ह्याला जे वाटण लागणार आहे आणि ते खलबत्त्यातच कुटून घालायचं, म्हणजे त्याला एक वेगळी टेस्ट येते. तर आपण ते खलबत्त्यात कुटून घेऊया. तर त्याच्यासाठी 1 इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कढीपत्त्याची पानं अशी थोडीशी मोडून घालायची. त्याची बारीक झाल्यामुळे त्याचा छान टेस्ट येते त्याची. पाव कप भरून ओलं खोबरं, कोथिंबीर थोडीशी, ही छान स्वच्छ धुवून घेतली 2 वेळा. आणि सगळं हे छान असं ठेचून घ्यायचं आहे आपण. इथं फक्त दाखवण्यासाठी इथं ठेवलेलं आहे खलबत्ता. मी आज जाऊन ओट्यावरती बारीक करून आणणार आहे हे. तर हे आता आपण बारीक करून घेऊयात. असं छान हे अगदी ओबड धोबड म्हणतो आपण तसं झालेलं आहे. अगदी पेस्टही नाही केलेली त्याची, म्हणजे त्याचे कण आहेत ते आपल्याला दाताखाली लागले पाहिजेत, इतकंच ते बारीक करायचं आहे. आणि ओलं खोबरं असल्यामुळे त्याचा जो ओलावा आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित कुटलं जातं, म्हणजे वेगळं पाणी घालायची त्याच्यामध्ये काही गरज नाही. आणि आता आपला त्याच्यातलं जे काही वाटण आहे ते तयार झालंय आणि आता आपण कैरी खिसून घेऊया. तर आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्यात, गॅस बंद केलाय आणि आपला कुकर थंड होतोय, तोपर्यंत आपण कैरी आपण खिसून घेऊया. तर आता ह्यातले कैऱ्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक खोबरी आंबा असतो, तर त्या तुम्ही 2 घातल्यात तरी हरकत नाही, कारण त्याला आंबटपणा कमी असतो. आणि ज्या कैऱ्या आंबट असतात त्यातली एखादी, म्हणजे तुमच्या टेस्टप्रमाणे आंबट कमी. पण हा जो भात आहे तो थोडासा आंबटसर खूप मस्त लागतो. आणि आता ह्याचं साल, तर खरं तर साला सहित जर खिसला तर त्यातलं दिसायला तो इतका सुंदर दिसतो, हिरवा, पांढरा आणि पिवळा. तर आम्ही आज इथं साल काढत नाहीये. तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही साल काढून खिसलात तरी चालेल. तर आता हा 1 आंबा आहे तो आपण खिसून घेऊया. तर 1 कैरी आपण अशी छान खिसून घेतली आणि छान दिसतेय बघा. आपण हिरवं पांढरं असं इतकं मस्त कॉम्बिनेशन दिसतंय. ते जर कव्हर काढलं ना तर फक्त पांढरं दिसतं. तर आपल्याला म्हणजे आपण नेहमी हे आवडतं असं दिसायला. तर त्यामुळे आपण 1 कैरी खिसून घेतली आहे. इथं तुम्हाला जर जास्त घालायची असेल तरी घालू शकता. तर मस्त आपला भात पण सगळा थंड होतोय आणि आपलं वाटण, त्याला जो काही मसाला आहे तो आपला कुटून झालेला आहे आणि सगळी तयारी झाली आहे. कैरी पण खिसून झाली. आता आपण फोडणी करूया. तर त्याच्यासाठी कढई ठेवली आहे. आपण इथे 3 टेबलस्पून तेल घेतोय. तेल आणि थोडंसं आवडीनुसार आहे, कमी जास्त थोडं करू शकता. तेल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी टाकूया. छान मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरे टाकू, कढीपत्ता, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, हे सगळं बारीक गॅसवरती आपण थोडंसं भाजून घेऊया. हे ह्याच्यामध्ये आता आपण हिंग टाकूया अगोदर. आणि हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार, या तिखट आहेत थोड्याशा, या 4 घेतल्या त्यात आणि अशा उभ्या त्याला चीर देऊन घेतल्यात सगळ्या.
हे थोड्याशा परतले की आपण जे करून ठेवलेलं वाटण आहे खोबरं आणि कोथिंबिरीचं ते घालूया. वा मस्त असं खमंग वाटतं ते वाटण आपण त्याच्यामध्ये घातलंय त्यामुळे फोडणी. आणि थोडंसं अगदी हे परतून घ्यायचं, खूप पण अगदी ड्राय करायचं नाहीये. आता आपण गॅस बंद करूया आणि ते अर्धा चमचा आपण परत एकदा मीठ घालूया. मग असे चुकून शेंगदाणे घालायचे राहिले तर त्यामुळे थोडेसे तळून घेतले आणि आता हे आपण फोडणीत घालून घेऊया. म्हणजे हे फोडणीतच घालून तळायचे आहेत खरं. अगोदर आपण जे ओलं वाटण घातलं ना त्याच्या अगोदर शेंगदाणे घालून ते तळून घ्यायचे त्याच्यामध्ये, पण गडबडीमध्ये आमचे थोडेसे राहिले घालायचे म्हणून आपण थोडे तेल घालून तळून घेतले. आणि आता हे सगळं फोडणी जी आहे ती आपली थंड होऊन घेऊया. तोपर्यंत आपण भातामध्ये कैरी, कोथिंबीर हे सगळं जे काही आहे ते सगळं साहित्य घालून घेऊया. तोपर्यंत आपली फोडणी गार होईल आणि मगच ती आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया. कोथिंबीर ते आवडीनुसार आहे, ते आपण पाव कप घेतलेली आहे. एक कैरी आपण किसून ठेवलेली, सगळी अशी छान पसरून घालायची भातावरती. कारण कैरी भात आहे त्यामुळे आपण कैरीचं प्रमाण घालतोय. हो, एक घेतली आपण पूर्ण मोठी. आपली फोडणी थंड झाली आहे, ती पण घालून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. हा ते आलं आणि मिरचीचा इतका मस्त सुवास येतोय ना खरं तर. आणि आता सगळं हे जे काही कैरी आणि फोडणी आहे ती सगळी व्यवस्थित भाताला छान लावून घ्यायची. आणि हे करत असताना सगळा भात व्यवस्थित हाताने मोकळा पण करून घ्यायचा. मस्त कलर आलाय हा त्याला. आणि आपण ते कैरीच्या मागचं जे हिरवं घेतलंय ना सुजाता, खरंच म्हणजे ते दिसतच छान, ते काही प्रश्नच नाही. आणि लागतंही छान. खाताना त्याचा तो एक वेगळा सालीचा येतो, म्हणजे पौष्टिकता अजून जास्त आहे. मस्त कलर आला एकदम. कोथिंबीर, आंबा, आणखीन त्याच्यात आपण ज्या डाळी घातल्यात ना त्याचा पण इतका खरं तर मस्त सुवास येतोय. तेल सुद्धा बघा कुठेही हाताला लागत, म्हणजे जास्त तेल झालेलं नाहीये, अगदी परफेक्ट झालेलं आहे. आणि थोडंसं मला वाटतं मिठाची टेस्ट बघावी, कारण आपण टोटल ह्याला 1.5 चमचा मीठ घातलं होतं. कारण भात शिजवताना पण आपण त्याच्यात थोडंसं मीठ घातलं होतं. म्हणजे आपण नेहमी जेवढा घालतं मीठ आपण भातासाठी तेवढं घातलं होतं. आणि शिवाय आपण मगाशी फोडणीत थोडंसं मीठ घातलं, त्यामुळे थोडंसं टेस्ट बघतेस मिठाची. नक्कीच. अगदी परफेक्ट आहे. म्हणजे थोडक्यात आपण 1.5 चमचा जे मीठ घातलं होतं ते अगदी योग्य आहे. मस्त लागतोय, खूपच छान. म्हणजे कैरी पण गरज नाहीये कैरीची, काहीच नाही. एक कैरी जी आपण घातली ती तेवढी सफिशियंट आहे. म्हणजे 1 कप आपला तो गर झालेला होता. म्हणजे कपात पाहिजे असेल किंवा कैरी छोटी मोठी असेल तर गर काढल्यानंतर आपला 1 कप गर झालेला होता. तर आता अशा पद्धतीनं आपण सगळा हा जो काही आपला कैरी भात आहे तो मिक्स करून घेतलाय आणि आता हा सर्व्हिंगसाठी तयार आहे. तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेला चटकदार आणि चमचमीत असा कैरी भात ही रेसिपी बघितली. तर तुम्ही पण नक्की करून बघा. तुमचा कसा झाला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.